प्रभूला स्तुती असो. आपला प्रभू तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. आपण 8व्या महिन्यात आले ह्या वर्षामध्ये. देवाने त्यांच्या आरोग्याच्या पंखाखाली आपल्याला सांभाळून आजचा दिवस बघायला वेळ दिल्याबद्दल देवाला स्तुती असो. खरोखर आज देवाचं वचन घेऊन तुमच्या समोर उभा राहायला मला संधी दिलेले प्रभूला पहिला स्तुती करतो. आणि हे खेडेपाड्यामध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये रोफे चॅनलद्वारे अनेक लोकांच्यासाठी अनेक ठिकाणी मंडळी चर्चेस नसलेले ठिकाणी ह्याच्या वचनाद्वारा लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी आणि त्या लोकांची आदरण स्वांतन करण्यासाठी प्रभू केलेले हे मोठा प्रोव्हिजन खूप त्यांना पहिल्या देवाला आभारी आहे. खरोखर त्या संस्थामध्ये करणारे सेवा करणारे प्रत्येकाने A to Z प्रभू आशीर्वादित करू दे. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये प्रभू आगमनासाठी अनेक लोकांना विश्वासामध्ये वाढवून अनेक लोकांना सुवार्थ सांगून परलोक राज्यात बदली करण्यासाठी त्यांच्या हातात दिलेले रोफे चॅनलचं सेवाबद्दल देवाने खरोखर आशीर्वाद करू दे. आपण सुद्धा प्रार्थना करूया. प्रत्येक दिवशी आपण ह्या वचन ऐकणारे लोकांच्यासाठी ते सेवा करणारे ह्या लोकांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवाला स्तुती असो. तुम्हाला लक्षात आले असेल मागच्या वेळा आपण काय चिंता करायचं नाही. चिंता आणि पंडितकार लोक बोलले होता चिंता म्हणजे काय? देवाला अविश्वास प्रकट करणे. देवावर मला विश्वास नाही असं प्रकट करणे म्हणजे चिंता. चिंता म्हणजे पाप आहे. चिंता म्हणजे वजन पाठीवर घेणे. चिंता म्हणजे आपल्या शरीराला क्रूराने आपण नाश करायसाठी त्रास देते. या चिंताबद्दल भरपूर त्या लोक लिहिले होता. परंतु आपल्या देवाच्या वचनामधून चिंता, उद्याचं चिंता आणि जेवणाचं काय घालू, काय कुठं राहू, काय खाऊ असं चिंताबद्दल आपण पहिला बघितले. दुसऱ्या वेळा येशू ख्रिस्त समोर असताना चिंता करणारे 3 गोष्टी आपण बघितले. तुम्हाला लक्षात आहे. आणि येशू ख्रिस्त त्या नावामध्ये ओढामध्ये असताना त्यांनी खाली त्यांना झोप लागले. त्या टायमाला शिष्य काय म्हणले, हो देवा तुला चिंता नाही आम्ही मारायला. देव असलेले मरणार का? त्या लोक देवाला माहीत नसताना ते मरण त्यांच्या जवळ येईल का? परंतु चिंता करत होता. दुसरा मार्था, प्रभू किती करतो तर मी, माझ्या बहिणीला काय अक्कल नाही, सारखं खाली बसून ऐकत असते. प्रभू म्हणले ते मरिया उत्तमाच्या गोष्टी ऐकली, तुझं चिंता बरोबर नाही म्हणले. आणि 5000 लोकांना जेवण वाढा म्हटल्यावर देवाने शिष्य लोक कुठं जाऊन आणू जेवण असं विचार करता चिंता करताना देव म्हटले त्यांना असंच म्हणजे चिंता उपयोग नाही. विश्वासणार लोकांना चिंता लांब आहे, दूर ठेवायला पाहिजे. आजचं वचन देवाने पवित्र शास्त्रामध्ये इर्मियाचं पुस्तक 17वा अध्याय 8वं वचन वाचूया. अवर्षाने वर्ष त्याला चिंता पडणार नाही. म्हणजे अनावृष्टिक वर्षामध्ये सुद्धा त्याने चिंता पडणार नाही. म्हणजे काय? पाऊस नसलेल्या वर्षामध्ये सुद्धा चिंता पडणार नाही. देवाला स्तुती असो. ह्या गोष्टी कोणाला समजते, कोणाला खरं होईल? चिंता नाही कर. पाऊस नाही वर्षभर, चिंता करायचं नाही. आता आंध्रामधून न्यूज आले, ऑगस्ट महिना सुरू झाले, अजून पाऊस नाही, अजून ऊन आहे. त्या शेतकरी लोकांना किती चिंता आहे. अय्यो ह्या वर्षा काय करू, आपण डिसेंबरपर्यंत पीक काढायलाच पाहिजे, हे काय करू, असं चिंता आहे का नाही? पाऊस नसलेले वर्षामध्ये चिंता असायला कॉमन आहे, हे सहज आहे. परंतु देव म्हणते एक झाडाचा बदल सांगत असताना अनावृष्टी वर्ष त्यांना चिंता पडणार नाही, अजिबात चिंता नाही. हे फक्त
फक्त येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलेले विश्वासणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी शक्य होणार. देवाच्या मुलांनाच फक्त शक्य होणार, चिंता नाही करणार. काही प्रॉब्लेम असू दे, चिंता नाही करणार. असं परिस्थितीमध्ये देव किती चांगल्या गोष्टी केले पुढं पाहूया. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिंता करणारे लोक कोण या जगात? येशू ख्रिस्ताचं मुलं, देवाचं मुलं फक्त चिंता करणार नाही. हा चिंतामुळं काय प्रॉब्लेम आहे हो? चिंता केले तर काय नष्ट आहे म्हणतात, ते पुढच्या आपल्याला मेसेजमध्ये बघू. चिंतामुळं किती नुकसान होईल ते बघूया. आता पहिला आणि पवित्र म्हणजे परिशुद्ध पाऊलाने 27:20 मध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं लिहिले, पुष्कळ दिवस सूर्य वा ताराही दिसले नाहीत आणि तुफानचा जोर आम्हाला फारच बसला. त्यामुळं शेवट म्हणजे काही आमच्या तारणाचा आशा आमच्यामध्ये नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पाऊल काय म्हणतात, आया हे देव हे लोकाचा हे करून तुम्ही धीर धरू नका, धीर धरा, देव आपल्याला मदत करणार आहे. असं होप नाहीच. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणारे पाऊलाला जमले का? त्यांच्या कारण बघूया. आणि पुढं असं वचन होता आणि हबक्कूक भक्ताने लिहिले, अंजीर झाड मला ना फुललेले आणि द्राक्षाचा वेल ना आलेले आणि जैतुनाचा उत्पन्न बिघडलेले तरी आणि गोट्यामध्ये हे शेळ गुरडवला नाही, मेंढराचा वाड्यात कळप नाही, शेतात धान्याचा पीक नाही, तरी मी परमेश्वराटाई हर्ष करतो. मला तारण देणारे देवाबद्दल उल्हास आहे म्हणले. किती चांगलं बोलले. ह्या संदिष्टाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये असावे म्हणून देवाने ह्या वचन आपल्या समोर दाखवले. हो माझं प्रिय मुलानो, ह्या वचन ऐकणारे मुलानो, तुमच्या परिस्थिती देवाला माहिती आहे. तुमच्या परिस्थिती कोणाला माहीत नाही. तुमच्या अश्रू तुमच्या उशीला माहिती आहे. काळजी करू नका, चिंता करू नका, चिंता करू नका. तुझं प्रभूला नाही समजले, कुठल्या गोष्टी तुझ्याकडे येणार नाही. तू चिंता केले ना, खूप वेळा मी ह्या गोष्टी बोलले, तुम्ही चिंता करत बसले ना, सातान आपला शत्रू सावकाश बाहेर येणार आहे. देवाचा समाधानाचं झोन सोडून बाहेर येणार आहे. बाहेर आले तर तुम्हाला सेफ्टी नाही, तुम्हाला सेफ्टी अजिबात नाही. कधीतरी सातानाचा शत्रूचा बाण तुमच्यामध्ये घुसणार. तुम्ही उठणार नाही. एक बाण झाले तर 6 महिना नाही, 1 वर्ष उठणार नाही. असं सैतान तुम्हाला भ्रम करणार आहे. चिंता करू नका. चिंता खूप वाईट आहे. आणि मग कारण काय? हे ज्यामध्येच आहे असं वचन आहे. आणि चिंता का केले नाही, ह्या जाड का केले नाही, असं त्याचे 3 गोष्टी. ते सेम इर्मियाचं पुस्तक 17 अध्याय 8व्या वचनमध्ये असं आहे. आणि पहिल्या गोष्टी त्यांची आपले मूळ नदी ताट म्हणजे नदी किनारात आहे. आपला हे झाडाचा मूळ तिथं आहे. किती छान. आणि तुम्हाला माहिती आहे की स्तोत्र पहिला 3 मध्ये सुद्धा तेच लिहिले होता. आणि जे झाड पाण्याचं जरामध्ये आहे ते कधी उमलणार नाही, कधी हे करणार नाही, कमी पडणार नाही. ते त्याच्या काळामध्ये फळ देणार, ते त्याच्या पाला हिरवा असणार. बरोबर आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही तुमच्या मूळ, तुमच्या आत्मिक जीवनाचा फाउंडेशन देवाचा जीवजलाचा जरा येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्तमध्ये आहे का? येशू ख्रिस्तमध्ये असले ना, तुम्ही कधी चिंता करणार नाही. आणि येशू ख्रिस्त शरीरधारी आणि वचन आपल्या समोर आले. म्हणजे ह्या वचन, येशू ख्रिस्ताचं वचन, हे वचन आपला वचनामध्ये आपला आत्मिक जीवनाचा मूळ धरले ना,
कधीच तुम्ही चिंता करणार नाही. का कारण माहिती आहे का? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक परिस्थितीला देव कारण काहीतरी तुम्हाला कळवणार आहे. या वचन वाचताना तुम्हाला सांगणार आहे, माझं प्रिय मुलांनो, तुला ह्या संकट का आले माहिती आहे का? तुला हे कसं करणार, तुझं माझ्यासारखं तू बदलायसाठी मी केले, असं देव समजूत आपल्याला सांगणार आहे. म्हणून वचनामध्ये तुमचे मूळ राहू दे. येशू ख्रिस्ताचा जीवजळाचा ऊटा म्हणजे त्याच्यामध्ये जरामध्ये तुमचे. आणि समरून स्त्रीला प्रभू म्हटले, अय्या मला रोज पाणी लागते, ह्या पाणी नाही आहे, जीवजलाचा जरा माझ्याकडे म्हटले. त्या बाई त्या टेस्ट केले आणि सर्व गाव येशूवर विश्वास ठेवले. किती चांगले, एक थेंब टेस्ट केले असेल येशूचा बोलणं, येशूचा शक्ती वचनामध्ये असून त्यांनी सर्व गाव बदलून टाकले. माझं प्रिय मुलांनो, तुमच्या वचनामध्ये आहे का तुमचे मूळ? येशू ख्रिस्ताचा जीवजळाचा ह्याच्यामध्ये जरामध्ये आहे का? करा. आणि ह्याच्यामध्ये असं आहे, उत्पत्तीचं पुस्तक, त्याच्यामध्ये पण आहे एक वचन, याकोब त्यांच्या मुलांना त्यांनी आशीर्वादित करताना 49 म्हणजे 49:22 लिहिले होता. काय म्हणून? येसे फळ देणारे ब्रँचचे, फळ देणारे फांदा आहे ते कुठं आहे? ते ज्या ऊटामध्ये म्हणजे जरामध्ये भिजलेले, जरामध्ये असलेले. हो, एक विहीर, एक जरा, ते कुठला सादृश्य? देवाचा मंडळी. तुम्ही पश्चाताप करून, पापाचा पश्चाताप करून, बाप्तिस्मा घेऊन येशू ख्रिस्ताचा मंडळीमध्ये तुम्ही टिकले ना, ते हे तुमच्या जीवन चिंता पडणार नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये चिंता करणार नाही. का? तुम्ही ओटामध्ये, तुम्ही जरामध्ये आहे. हे मंडळीसुद्धा जरा आहे. त्या मंडळीमध्ये वाढणारे लोक कधी चिंता करत नाही. बरोबर आहे. असंच येसेप बदललेले प्रमाण आपण पण चिंता करणार नाही आपल्या कुठल्याही गोष्टीला. आणि का माहिती आहे का? ते जरामध्ये असलेले संपूर्ण त्या रूटमधून झाडाचा टोकपर्यंत पाणी सारखं कंटिन्युअस सरबरा असते, कंटिन्युअस जातात. मग काय कमी पडते? पाणी एवढं असले तर मग झाड वाढणार नाही का? नक्की वाढणार आहे. असं देवाने केले. आणि महत्त्वाचं देवाचा इच्छा काय माहिती आहे का? आणि स्तोत्र 80:15 7व्या वचनामध्ये असं लिहिले होता, ते मिस्र देशातून आणलेले झाड आहे तुम्ही, मी माझा राईट हँड म्हणजे उजवा हाताने तुम्हाला पेरलेले, तुम्हाला स्थिर केलेले, तुम्हाला चिंता कशाला? बरोबर आहे. देव आपला बरोबर असून, देव आपल्या बरोबर बोलताना चिंता कसा लागणार आहे? पडणार नाही चिंता. नंबर 2, आपण पहिला बघितले, आपला मूळ झरामध्ये, येशू ख्रिस्ताचा झरामध्ये, वचनामध्ये, मंडळीमध्ये तुमचे मूळ असले ना, तुम्हाला ह्या गोष्टी होईल. आणि दुसऱ्या गोष्टी, त्यांच्या पाला हिरवा असतात. किती छान आहे, पाला हिरवा असतात. आपण बघितलं तर झाडाला भरपूर पाला हिरवा असतात. 1-2 खालचं पिवळा असतात. ते पिवळा पाला बघितलं तर मोठा लोक, आत्ता काय नाही, मोठा लोक, म्हातार लोक, हे काढून टाकायचं, हे कशाला ठेवले, ते खाली पडायचं अगोदर काढते. का? त्यांना माहिती आहे वाळलेले पाला, कलर गेलेले पाला, हिरवा नाही, पिवळा पाला उपयोग नाही झाडाला, उलटा उगच वेस्ट आहे. उगच पाणी, सगळ्या गोष्टी त्यांच्या पुरता वेस्ट आहे म्हणून काढून टाकतात. हो, का कारण माहिती आहे का? ह्याच्यामध्ये पालामध्ये क्लोरोप्लास्ट म्हणून असतात, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असलं विटॅमिन असताना, ते मिनरल असताना ते पिवळा हे पाला हिरवा असतात. आपण कोकण तीरामध्ये इकडे गेले तर आत्ता ह्या सीझनमध्ये सगळे हिरवा दिसतात. का कारण माहिती आहे का? हिरवा पाल, हिरवा रंग डोळ्याला खूप चांगला आहे, डोळ्याला आरोग्य आहे. म्हणून हिरवा बघितले तर तुम्हाला डोळं चांगलं होईल. हो माझं प्रिय मुलांनो, तुमच्या आत्मिक जीवनाचा पाना हिरवा असले ना, कधी
तुमच्या बघितलेले लोक, तुमचे साक्ष ऐकलेले लोक, तुमचे प्रार्थना ऐकलेले लोक, तुमचे वचन ऐकलेले लोक बरं वाटेल, त्या लोकांना आदरण वाटेल, त्या लोकांना उज्जीवन होईल, त्या लोकांना संजीवन होईल. बघा, तुम्ही पिवळा पालासारखं नको. पिवळा पाला वाळलेले खाली पडले ना, त्याला ह्याच्यामध्ये यशाच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलंय हे कचराचाच समान आहे. वाळलेला पाला काय उपयोग नाही, पिवळा पाला उपयोग. हिरवा पान खूप चांगलं आहे. आणि हिरवा पान योग 13:25 पण आहे. आणि उत्पत्ती 3:7 ह्या अंजिराचा पाला कशासाठी वापरले त्यांनी? एक कवरिंग करायला, कच्चडम म्हणजे कवरिंगसाठी वापरले. त्यांचे पाप लपून ठेवायसाठी. असला पाला तो आपण नसावे, असला पाप जपून ठेवायला देव म्हटले तुमचे पाप काय असले तर देवासमोर तुम्ही कबूल करा, प्रभू क्षमा करेल. जपून लपून ठेवायला त्या असला पालासारखं तुम्ही राहू नका. अनेक प्रकारचा पाला आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 8:11 नोहच्या काळामध्ये मोठा जलप्रलय झाल्यावर एक चिमणीला बाहेर सोडले, हे डव म्हणजे कबूतरला बाहेर सोडल्यावर त्यांच्या तोंडात एक ऑलिव्ह पाला, ग्रीन ऑलिव्ह पाला घेऊन आले. म्हणजे काय, आता संपले, आता पाणी सुटले, आपल्याला विमोचना झाले, आपल्याला ह्याच्यामध्ये एक नाश करायचं, एक मोठा ह्याच्यामधून आपण पूरमधून बाहेर पडले, आपल्याला होप आहे. बरोबर आहे. आणि आकान पाप केल्यावर आकोर लोयामध्ये, आकोर दरीमध्ये त्यांना पापाची शिक्षा, देवाचा कोप, देवाचा क्रोध त्यांनी कबूल केले. त्या लोकांना सुद्धा ह्या नोह काळाचा हे ऑलिव्ह पाला विमोचना, एक निरीक्षण, पुढं देव आम्हाला परत करेल, देव आपल्याला परत घेईल, असा विमोचनाचा सूचना आहे. आणि तिसऱ्या गोष्टी, कधी फळ द्यायला सोडत नाही. हे किती चांगलं आहे. वर्षभर पाऊस नाही, पाऊस नसताना चिंता नाही, चिंता नसताना फळ द्यायला सोडले नाही, फळ मात्र देतच असते. ह्या कोणाला साध्य आहे? हो, देवाच्या मुलांना साध्य आहे. तुमच्या जीवनामध्ये किती काही असू दे, प्रभूला माहिती आहे. प्रभूला धन्यवाद करा, स्तुती करा. प्रभू तुझं शिवा माझ्याकडे आले नाही, तू मला काहीतरी उद्देशाने ह्या गोष्टी दिले. देवा तुला स्तुती करतो. हो, मला 38 वर्षापूर्वी कॅन्सर झाल्यावर रिपोर्ट घेतल्यावर पहिला मी घरी आले, गुडघे टेकले. देवा तुला माहीत नसताना, तुझं साई नसताना मला काय आले नाही, तुझा परलोकाचा शिक्का आहे. देवाला स्तुती असं म्हटले. बरोबर आहे. देवाने माझं मूळ नदी किनाऱ्यात ठेवले, माझा पाला हिरवा ठेवले. मी फळ देत राहणार आहे, मी बंद करणार नाही. देवाला स्तुती. आजपर्यंत मी फळ देत राहणार आहे. तुमच्या समोर साक्ष द्यायला उभा केलेले देवाला स्तुती असो. बरोबर आहे ना. आणि तुम्ही आणि प्रभू एकदा म्हटले, मार्क सुवर्तमान 11:12-14 बघितले तर त्यांनी एक झाडाकडे गेले अंजिराचा, सर्व हिरवा पाला बघितले तर कुठं खाली कुठं पाठीमागं काहीतरी फळ आहे का, भूक लागले खाऊया म्हणून एक फळसुद्धा नाही. हो, असंच हिरवा पाला, फळ नसलेले हिरवा पालाचा उपयोग नाही. तुम्ही चांगलं आहे, बरोबर आहे, हिरवा सगळा रंग चांगला आहे, सगळ्यांना आदर देते सगळं, परंतु फळ नसलं तर काय उपयोग आहे. आणि तिथं एक शब्द लिहिले, त्या अंजीर सीझन नाही, त्या अंजीर फळ होणारे सीझन नाही म्हणले, त्या ऋतू नाही. हे काय देव अन्याय आहे का? मग आंबा म्हणजे आपला मे महिन्यात आहे, आपण डिसेंबरमध्ये पण आंबा पाहिजे म्हणते तर देवाचा उद्देश असा नाही. देवाचा लोक विनताईना म्हणजे विचित्र लोक आहे. प्रभू वचन दिले, देवाचा लोक विचित्र लोक आहे. सगळे एक मार्गाने गेले तर उलटा जाणारे लोक आहे. बरोबर आहे. म्हणून त्यांचे म्हणते अकालामध्ये तिमोतीला पाऊल लिहिताना 2 तिमोथी 4:2 म्हणतात, तुम्ही
कधी समयामध्ये असमयामध्ये तुम्ही प्रयास करा, सुवार्थ सांगा. म्हटले देवाचा लोकांना सीझन नाही, सीझन वेळा फळ द्यायचा असं काय नाही. पाऊस नसताना सुद्धा फळ देणारे, फळ द्यायला सोडायचं नाही आपण, म्हणून अशा गोष्टी दिली. देवाला स्तुती असो. खरोखर असं पाहिजे आपल्याला. सीझन असू दे, अनसीझन असू दे, फळ देणारे लोक, विश्वासणार लोक. त्याच्यामुळे प्रभू म्हणले तुम्ही फळ दिल्यावर माझा नाव, माझा गौरव महिमा होईल. म्हटले भरपूर फळ दिले तर योहान शुभवर्तमान, हो आपण फळ दिले तर देवाला गौरव होईल. हो माझं प्रिय मुलांनो, माहिती आहे तुमच्या सर्व मागच्या आठवडा आपला रोवे चॅनलचे रोज बघणारे एक मुलगा आहे, पाप ते विश्वासणार मुलगा आहे. मला फोन केले, आंटी काय सांगू, मी ॲक्सिडेंट जाऊन पडून घरात पडलेले, माझं बायकोला दुसऱ्यात अनारोग्य परिस्थिती, माझा मुलगाला आहे, काय नाही, पैसा नाही, आंटी काय करू. हो ह्या लोक पाऊस नाही, पाऊस नसलेल्या वर्षामध्ये चिंता करणार नाही लोक. ह्या वचन ऐकणारे माझं प्रिय मुलांनो, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, देवाला माहिती आहे, तुमची चिंता मात्र करू नका. आम्हाला काय चिंता, आमचे प्रभू आहे. राहू दे, दानियलचा मित्र म्हणलं असू दे, माझं देव अग्निकुंडामध्ये नाही वाचवले तर नो प्रॉब्लेम, आम्ही मात्र देवाला नमस्कार. असं लोक आहे, विचित्र लोक आहे. आपण चिंता करणार नाही, आपण फळ द्यायला सोडायचं नाही, आपण फळ देऊया. खरोखर ह्या वचन प्रभू आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तू किती विचित्र लोकाने तू निवडून घेतले प्रभू. तुझं लोक विचित्र स्वभाव आहे प्रभू. या वर्षभर पाऊस नाही, एक थेंब आकाशातून नाही, त्या लोकांना चिंता करायचं नाही म्हटले तुम्ही, चिंता करणार नाही असं कॉन्फिडेंटने बोलते प्रभू, आणि फळ द्यायला सोडणार नाही म्हणले. किती चांगला आम्हाला व्यवस्था करून दिल्याबद्दल देवा तुला आभारी आहे प्रभू. हो प्रभू, आमच्या आत्मिक जीवनाचं मूळ तुझं जीवजलाचं जरामध्ये आहे, आणि तुझं मंडळीमध्ये आहे प्रभू. ते मंडळीमध्ये सर्व सरफरा, सर्व गोष्टी कंटिन्युअस मंदिर ह्या मंडळीमधून सर्व विश्वासणार लोकांना देवाचं शक्ती मिळते प्रभू. म्हणून तू सांगितलेस प्रभू, तुझ्यामध्ये आहे. आमच्या मूळ नदी किनाऱ्यात आहे, कधी कमी पडणार नाही पाणीचं. आणि तुम्ही म्हटल्यासारखं ते माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा पोटातून जीवजलाचा नदी वाहेन. हो प्रभू, पवित्र आत्माचं नदीमध्ये आमच्या मूळ असले तर आम्ही कधी चिंता करणार नाही. आमच्या पाला कधी हिरवा असते प्रभू, त्याच्यासाठी तुला आभारी आहे. कारण ते क्लोरोफिल वापरून, देवा कार्बन डायऑक्साईड वापरून सर्व झाडाला उपयोग करणारे कार्बोहायड्रेट्स ते पाला तयार करते प्रभू. आम्ही असंच आहे प्रभू. सर्व झाडाला, सर्व लोकांना आम्ही एक उत्तेजन देणारे, एक स्वांतन देणारे, एक साक्ष देणारे लोकांसारखं मला तयार केल्याबद्दल तुला आभारी आहे प्रभू. आमच्या लोकांमध्ये किती त्रासमध्ये आहे प्रभू, ह्या वचनामधून तू स्वांतन द्या. तर त्यांच्या अश्रू पुसून टाक प्रभू, अश्रू पुसून टाक. चिंता करायचं नाही म्हणून सांग प्रभू. खरोखर ते आशीर्वादित लोक आहे. तुझ्यासाठी एक पाऊल ठेवले तर तू 10 पाऊल ठेवणारे देव आहे म्हणून ह्या लोकांना सांग. माझ्या प्रिय सोतांना प्रत्येकानं तू दर्शन दे, प्रत्येकांना दर्शन दे. त्याच्या अश्रूपूस तुझा वचनाद्वारा तुझा उद्देश त्यांचा पूर्ण करा प्रभू. प्रत्येकानं आशीर्वादित करा. ह्या वचनाद्वारा अनेक लोक, ऐकणारे सर्व लोक उत्तेजन, संजीवन त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये होऊ दे म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन.